विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडला आपण मेन्स्ट्रुएशन सायकल बघितलं होतं, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ बघितलं होतं, बर्तन बघितलं होतं. ठीक आहे. आता इन मेन्स्ट्रुएशन पिरियड ड्युरिंग MC पिरियड which precaution it is to be taken, because it is very important process regarding the health of the human, male human. स्त्रियांच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाची प्रोसेस आहे ती, आणि त्यामुळे इथे कोणती काळजी घ्यायची, बिकॉज मेनी प्रॉब्लेम्स आर अरायजेस बिकॉज ऑफ द इग्नोरन्स, अज्ञानामुळे किंवा केअरलेसनेस, निष्काळजीपणामुळे इन धिस पिरियड. सो पहिली गोष्ट आहे, मेन्स्ट्रुएशन इज नॅचरल प्रोसेस. ही पूर्णतः कशी आहे? नॅचरल प्रोसेस आहे. वुमन, स्पेशली वुमन विथ MC एक्सपिरियन्स तिला अनुभव येतो कशाचा? सिव्हिअर पेन. तिला अतिशय वेदना होतात पोटामध्ये, ओटी पोटामध्ये ड्युरिंग धिस पिरियड. तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलींना याचा अनुभव असेल. ठीक आहे. नाव सी अगेन देर इज मोर ब्लिडिंग फॉर 5 days, मे बी सम डेज मोर, 5 to 7 days. सो इफ देर इज सिव्हिअर ब्लिडिंग, देर इज सिव्हिअर विकनेस. काय होते? कमजोरी होते ड्यू टू हेवी ब्लिडिंग. आणखी कोणती गोष्ट असते? इफ देर इज ब्लिडिंग, देर इज हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन. जर ब्लिडिंग झाली तेव्हा इन्फेक्शन पण होऊ शकते, आहे ना. त्याच्यामुळे सो देर इज नीड ऑफ रेस्ट. इफ देर इज हायर ब्लिडिंग, हेवी ब्लिडिंग, देर इज नीड ऑफ रेस्ट. त्यावेळेला वुमन नीड रेस्ट. तिला बाईला गरज असते त्याची आरामाची, विश्रांतीची, अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. त्यावेळेला अतिशय व्यक्तिगत स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. तो भाग स्वच्छ करणे, स्वच्छ कापड वापरणे, पॅड वापरणे वगैरे नाही का, अतिशय काळजी घेतली पाहिजे. बिकॉज वी कॅन अवॉइड द इन्फेक्शन, अदरवाईज देर इज इन्फेक्शन अँड देर आर मेनी डिसीजेस. ठीक आहे. तर हे प्रिकॉशन पेपरला येते. विच प्रिकॉशन शूड द वुमन टेक रिगार्डिंग ड्युरिंग द MC पिरियड. तर ह्या प्रिकॉशन घेतल्या गेल्या पाहिजे. देन रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्निक. म्हणजे देर आर नाऊ मेनी प्रॉब्लेम्स अमॉंग द कपल्स रिगार्डिंग द रिप्रोडक्शन. सो देर इज हेल्पिंग मॉडर्न टेक्नॉलॉजी टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. आता प्रॉब्लेम्स कोणते असतात? जे जोडपे असतात, नवीन लग्न झाले, न्यूली मॅरिड कपल्स, नवीन लग्न झालेले जे जोडपे असतात त्यांच्यामध्ये यांना मुलं होत नाही, त्यांचे प्रॉब्लेम कोणते असतात ते वी शूड फोकस ऑन द प्रॉब्लेम. पहिली गोष्ट, कपल्स विदाऊट चाइल्ड. पुष्कळ जोडप्यांना आफ्टर द मॅरेज ऑल्सो मुलं होत नाही. खूप प्रयत्न करता तरी पण मुलं होत नाही. कारण काय? बघा, कपल्स विदाऊट चाइल्ड. कारण काय? पहिले पाहू आपण त्यांच्या कपलमध्ये, बाईमध्ये प्रॉब्लेम कोणता असतो. रिझन्स इन वुमन, कोणते कारण आहेत बघू आपण. इरेग्युलॅरिटीज इन MC, बाईची पाळी बरोबर होत नाही, दर महिन्याला होत नाही. झालीच समजा तर डिफिकल्टीज इन उसाईट फॉर्मेशन, ओव्हरीमधून उसाईट बरोबर फॉर्म होत नाही, म्हणजे देअर इज प्रॉब्लेम इन द ओव्ह्युलेशन पिरियड. अगेन तिथं हार्मोन्स बरोबर होत, देअर इज प्रॉब्लेम ऑफ द हार्मोन्स आर नॉट सिक्रेटेड नॉर्मली. डिफिकल्टीज इन उसाईट फॉर्मेशन दुसरा प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम, समजा आता पाळी बरोबर आहे, उसाईट फॉर्मेशन ऑल्सो बरोबर आहे, पण ओव्हिडक्टमध्ये उसाईट पासच होत नाही बरोबर. तिकडे युटेरसच्या जवळ, तिकडे कोणाकडे? युटेरस जवळ जातच नाही. म्हणजे कशामुळे? ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. समजा ओव्हिडक्टमध्ये बरोबर काही नाही आहे, तिथं गॅप नाही त्याला जायला. ओव्हिडक्ट म्हणजे काय आहे? ओव्हिडक्ट म्हणजे एक प्रकारची नलिकाच आहे. समजा जिथून ते पास बरोबर होतच नाही, मग काय होईल? ते जाणारच नाही. तर मग काय होणार नाही? फर्टिलायझेशन होणार नाही. तिकडून स्पर्म येईल, पण समजा ओसाईट गेलाच नाही. कोणामुळे? ओव्हिडक्टच्या ऑब्स्टॅकलमुळे, म्हणजे अडथळ्यामुळे. तेही प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय होणार नाही? मग फर्टिलायझेशन होणारच नाही. देर विल बी नो फर्टिलायझेशन. पुन्हा चौथा प्रॉब्लेम आहे बघा. पहिला कोणता? इरेग्युलरिटी, अनियमितपणा. दुसरं पाळीमध्ये, दुसरं ओसाईट फॉर्मेशन डिफिकल्टी. तिसरा ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. चौथा आहे डिफिकल्टीज इन इम्प्लांटिंग एम्ब्रिओ. समजा एवढंही करून समजा फर्टिलायझेशन झालं बरोबर, पण समजा गर्भाशय बरोबर नाही आहे. इन द युटेरस देर इज प्रॉब्लेम इन द इम्प्लांटेशन. गर्भ स्थापित व्हायला प्रॉब्लेम आहे. कशामुळे?
बिकॉज ऑफ द स्ट्रक्चर ऑफ युटेरस, गर्भाशयाच्या चुकीच्या रचनेमुळे. तरी मग मुलं होत नाही, ती माता आई बनू शकत नाही. शी इज नॉट फिट टू गिव्ह बर्थ बेबी. आता हे झाले बाईमधला फरक. माणसामध्ये प्रॉब्लेम कोणते असतात? माणसामध्ये प्रॉब्लेम कोणते असतात बघा, रिझन्स इन मेन. आता माणसामध्ये प्रॉब्लेम कोणते असतात बघा. आता पहिली गोष्ट, माणसामध्ये प्रॉब्लेम खूप राहत नाही. अब्सेन्स ऑफ स्पर्म इन सेमेन. सेमेन असते परंतु स्पर्म्स तयार होत नाही, स्पर्म राहत नाही. विदाऊट स्पर्म सेमेन बनते फक्त. त्याला काही महत्त्व आहे का? कारण काम स्पर्मचं आहे. सेकंड प्रॉब्लेम इज देअर स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म. समजा स्पर्म असले पण मोर ॲक्टिव्ह नाही राहत, लेस ॲक्टिव्ह राहतात. आणि फर्टिलायझेशनसाठी देर इज यूज ऑफ ओनली ॲक्टिव्ह स्पर्म. ॲक्टिव्ह स्पर्म पाहिजे. बट स्लो मुवमेंट ऑफ द स्पर्म होते पण मुवमेंट नाही, मोटाईल नाही आहे. तर तिथपर्यंत तो जाऊन पोहोचेल का? पोचणारच नाही. कुठपर्यंत? युटेरसमधून कुठे? ओव्हिडक्टपर्यंत जाणारच नाही. म्हणजे मग काय होणार नाही? फर्टिलायझेशन होणारच नाही. म्हणून स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म, सेकंड रिजन. आणि तिसरं आहे स्पर्म आहे पण स्पर्ममध्येच फॉल्ट आहे. ॲनॉमॅलीज इन स्पर्म क्रोमोझोम्स. त्यातले क्रोमोझोम्स बरोबर नाही आहे स्पर्मचे. म्हणजे बाळ जन्माला जो येईल तो काही अपंग राहील किंवा वेगळाच राहील, आहे ना, नॉर्मल राहणार नाही. मग होऊन काय उपयोग आहे का? काही उपयोग नाही. म्हणून हे रिजन, तिसरं रिजन कोणतं आहे? ॲनॉमॅलीज इन स्पर्म, ॲबनॉर्मॅलिटीज, व्यंगत्व इन द स्पर्म इज नॉट नॉर्मल इन दिस केस. ठीक आहे. तर हे तुम्हाला प्रॉब्लेम माहीत पाहिजे. रिप्रोडक्शन प्रॉब्लेम. ठीक आहे. रिप्रोडक्शन प्रॉब्लेम्स याला म्हणू आपण प्रॉब्लेम. कोणते कोणते आहेत? हे प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. प्रॉब्लेम्स इन म्हणू आपण, प्रॉब्लेम्स इन कपल विदाऊट चाइल्ड. आता याच्यामध्ये हाऊ द न्यू टेक्नॉलॉजी हेल्प इन दिस रिगार्ड. नवीन तंत्रज्ञान जे आहे, आपला विषयच तो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर नवीन सायन्स टेक्नॉलॉजी याच्यामध्ये हाऊ दे हेल्प न्यू टेक्नॉलॉजी टू सॉल्व द रिप्रोडक्शन प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम सॉल्व कसे होतात याच्यामध्ये 3 टेक्निक वापरले जातात. तुम्हाला 3ही टेक्निक नाव सांगतो मी. तुम्हाला 3ही टेक्निकचे नाव माहीत पाहिजे. नंबर 1 IVF. याचा लॉंग फॉर्म काय आहे? आय म्हणजे इन, व्ही म्हणजे व्हिट्रो आणि एफ म्हणजे फर्टिलायझेशन. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. थोडक्यात IVF. तुम्हाला शब्द हा वारंवार ऐकायला मिळेल पण याचा लॉंग फॉर्म काय आहे? इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. ही टेक्निक नंबर 1. सेकंड आहे सरोगेसी आणि तिसरं आहे स्पर्म बँक. तुम्ही नाव ऐकलं ब्लड बँक, मनी बँक. आता हे आहे स्पर्म बँक. तुम्ही बुक बँक नाव ऐकलं, हे आहे स्पर्म बँक. पहिले पाहू आपण IVF. व्हॉट इज IVF? इट इज इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. यामध्ये काय करतात? हे केव्हा केलं जाते? कोणता प्रॉब्लेममध्ये हे करतात? कपलमध्ये कोणतं प्रॉब्लेम असतो तेव्हा हे करतात. दिस इज यूज्ड व्हेन लेस स्पर्म काउंट. जोडप्यातला जो असतो पुरुष, याचा स्पर्म काउंट लेस असतो. म्हणजे एका मिली सेमेनमध्ये किती स्पर्म असायला पाहिजे याची काय असते? ठराविक आकडा असतो. त्यापेक्षा कमी स्पर्म असले तर ते कामाचं राहत नाही. म्हणजे व्हेन देअर इज लेस स्पर्म काउंट तेव्हा. किंवा हे झालं माणसामध्ये. बाईमध्ये काय प्रॉब्लेम असतो? ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट. बाईच्या ओव्हिडक्टमध्ये समजा अडथळे असतील, ओसाईट इज नॉट प्रॉपरली कॅरीड पास्ट, त्यावेळेला IVF इज यूज्ड इन दिस 2 कंडिशन ऑफ मेन, कंडिशन ऑफ वुमेन. आता यामध्ये काय केलं जाते ॲक्च्युली बघा आता. सो देअर इज फर्टिलायझेशन. हे कुठे होते? जनरली ओव्हिडक्टमध्ये. परंतु इथंच प्रॉब्लेम आहे ओव्हिडक्टमध्ये. मग कसं फर्टिलायझेशन होईल? होणार नाही. म्हणून फर्टिलायझेशन मग कृत्रिमपणे करतात. कुठे? फर्टिलायझेशन इज ब्रॉड इन टेस्ट ट्यूब. कुठे? टेस्ट ट्यूबमध्ये. तुम्ही नाव ऐकलं टेस्ट ट्यूब बेबीमध्ये? तुम्ही नाव ऐकलं ना टेस्ट ट्यूब बेबी? तर हे असंच आहे. फर्टिलायझेशन, ॲक्च्युअल फर्टिलायझेशन, युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम. इट इज ब्रॉड इन टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये बाहेर करतात. म्हणजे फ्रॉम द स्पर्म इज टेकन फ्रॉम द मेल कपल
पुरुषाकडून स्पर्म घेतात का, त्या कपलच्या पुरुषाकडून काय घेतात, स्पर्म घेतात, आणि नंतर बाईच्या ओरीमधून काय घेतात, उसाईड घेतात, आणि मग फर्टिलायझेशन इज ब्रॉट इन टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये इन द लॅबोरेटरी आर्टिफिशियली, कृत्रिमरित्या फर्टिलायझेशन इज ब्रॉट इन टेस्ट ट्यूब. ठीक आहे. म्हणजे इथे त्या बाईच्या शरीराच्या आत ओव्हिडक्टमध्ये फर्टिलायझेशन होते का, इट इज नॉट देअर, इट इज आउटसाइड द बॉडी ऑफ फिमेल कपल. इट इज ब्रॉट अंडर द in the laboratory in test tube. मग काय होईल, if there is fertilization, zygote form, then zygote develop into embryo, so embryo is formed. आता this embryo तयार झाल्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये, लॅबोरेटरीमध्ये इट इज इम्प्लॅन्टेड. मग कुठे, त्याच बाईच्या इन द युटेरस ऑफ मदर. कारण बाईचं युटेरस इज ओके, पण प्रॉब्लेम कुठे असतो, ओव्हिडक्टमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा स्पर्ममध्ये प्रॉब्लेम असतो पुरुषाच्या. झालं. आणि आता तुम्हाला माहिती आहे मग, सो धिस एम्ब्रिओ इज इम्प्लॅन्टेड इन युटेरस ऑफ मदर. त्या कपलमधले जे आई होणार असते त्या बाईच्या गर्भाशयामध्ये ॲट ॲप्रोप्रिएट टाईम, विशिष्ट वेळेला, आफ्टर डेव्हलपिंग एम्ब्रिओ इन द टेस्ट ट्यूब, देन इट इज इम्प्लॅन्टेड इन द युटेरस ऑफ दॅट मदर. ठीक आहे. आता हे कसं करतात बघा आता. ठीक आहे. याला म्हणतो आपण IVF, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन इन द टेस्ट ट्यूब आउटसाइड द बॉडी ऑफ द रिअल मदर. ती आई असते तिच्या बाळीच्या बाहेर असते. ठीक आहे. हा झाला IVF. दुसरं आहे सरोगेसी. हे खूप महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षी बोर्डमध्ये याच्यावर प्रश्न विचारला होता, एक्सप्लेन सरोगेसी. आता सरोगेसी कधी वापरतात, कोणता प्रॉब्लेम असताना वापरतात. इट इज यूज्ड इफ देअर इज प्रॉब्लेम ऑफ इम्प्लॅन्टेशन ऑफ एम्ब्रिओ. बघा, उसाईड इज ओके, ओव्हिडक्ट इज ओके, पण युटेरस ऑफ दॅट मदर इज नॉट ओके. देअर इज प्रॉब्लेम इन द युटेरस ऑफ दॅट मदर. गर्भाशयच फिट नाही आहे टू डेव्हलप द एम्ब्रिओ. मग कसं करायचं, त्यावेळेला हे वापरतात. अशा वेळेला काय करतात मग, ओसाइट इट इज कलेक्टेड फ्रॉम ओव्हरी ऑफ मदर. त्या आईच्या ओव्हरीमधून उसाईट कलेक्ट करतात, गोळा करतात. मग स्पर्म कुठून करतात, त्या कपलच्या, त्या होणाऱ्या बाळाच्या वडिलाच्या बॉडीपासून. स्पर्म इज कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. त्या बाईच्या नवऱ्याच्या, पतीच्या बॉडीतून काय मिळतात, स्पर्म. आणि मग टोटल उसाईट इज फर्टिलाइज्ड इन टेस्ट ट्यूब. मग सारखंच मग टेस्ट ट्यूबमध्ये ते काय करतात, ते फर्टिलाइज करतात. आणि मग दॅट एम्ब्रिओ इज फॉर्म. दिस एम्ब्रिओ फॉर्म फ्रॉम टेस्ट ट्यूब दॅट इज इम्प्लॅन्टेड इन द युटेरस ऑफ. त्या बाईच्या नाही, आता कोणत्या बाईच्या, कारण तिचे प्रॉब्लेम आहे गर्भाशयामध्ये, युटेरसमध्ये. पहिलेच पाहिलं आपण, तिचा गर्भाशय ओके नाही आहे. मग काय करतात, दॅट एम्ब्रिओ इज इम्प्लॅन्टेड इन द युटेरस ऑफ अदर वुमन. दुसऱ्या बाईच्या विथ नॉर्मल युटेरस. तिचं काय आहे, युटेरस नॉर्मल आहे, सामान्य आहे. तिच्या गर्भाशयामध्ये त्याला एम्ब्रिओला इम्प्लॅन्ट करतात. म्हणजे तुम्ही आता सांगा मला, बाळाला जन्म कोण देईल, खरी आई देईल का, नाही, कारण तिचा काय आहे प्रॉब्लेम इन द युटेरस. हे दुसरी आहे. सच वुमन, द अदर वुमन दॅट डेव्हलप द एम्ब्रिओ ऑफ चाइल्डलेस मदर आहे ना, ज्या थोडं मुलं राहत नाही त्याच्या आईच्या, ते गर्भ कोणाचा आहे, त्यांचा, पण डेव्हलप कोण करत आहे, अदर वुमन. बरोबर आहे. सच वुमन इज कॉल्ड ॲज सरोगेटेड मदर. या बाईला म्हणतात सरोगेटेड मदर. ही खरी आहे का, नाही आहे, पण जन्म हीच देईल, पण हिचा उसाईट आहे का, नाही आहे. तो कोणाचा आहे, त्या कपलचा आहे. यांना प्रॉब्लेम आहे त्या बाईच्या गर्भाशयामध्ये. म्हणजे समजा एखाद्या कपलच्या बाईच्या गर्भाशयात प्रॉब्लेम असेल, तेव्हा असा सपोर्ट घेते कोणाचा, दुसऱ्या बाईच्या गर्भाशयाचा. सच वुमन इज कॉल्ड ॲज सरोगेटेड मदर. अँड दिस प्रोसेस, हे पूर्ण प्रोसेस, अबोव प्रोसेस जे आता पाहिली आपण, इट इज कॉल्ड ॲज सरोगेसी. याला काय नाव आहे, सरोगेसी. ठीक आहे. ते पडलं सरोगेसी. म्हणजे आपण याला आपल्या शब्दात सांगा कसं करू आपण. इफ देअर इज प्रॉब्लेम इन द युटेरस ऑफ द चाइल्डलेस कपल, सरोगेसी मेथड इज यूज्ड. झालं.
मग तेव्हा काय करतात, oocyte इज कलेक्टेड फ्रॉम द कपल वुमन ओव्हरी, sperm is collected from the couple's husband system, बरोबर आहे. Then this oocyte is completely fertilized outside the body in the test tube. Then embryo is formed. This embryo is implanted in the uterus of another woman having normal uterus. Such mother is called as surrogated mother. And this process of, बरोबर आहे, developing such embryo in this uterus, it is called as surrogacy. ठीक आहे. आता तिसरं आहे टेक्निक कोणते आहे, स्पर्म किंवा सेमेन बँक. दिस इज यूज्ड इफ देअर इज प्रॉब्लेम ऑफ स्पर्म प्रोडक्शन. समजा कपलमध्ये जो असतो माणूस जोडप्यामध्ये, त्याच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन होत नाही, बरोबर, नॉर्मल नाही आहे, ॲबनॉर्मल आहे, प्रॉब्लेम इन द स्पर्म प्रोडक्शन आहे. मग काय होईल, अशा वेळेला दिस स्पर्म बँक इज व्हेरी युजफुल. मग त्या बाईने काय करावा, समजा तिच्या नवऱ्याचं स्पर्म तयार होतच नाही, मग त्या बाईला मूल होईल का, नाही. मग अशा वेळेला काय करतात, मग अशा वेळेला सेमेन बघा आता, सेमेन इजॅक्युलेटेड, कोणत्याही माणसाचं सेमेन इजॅक्युलेटेड बाय डिझायर मेन, ज्याला सेमेन दान करायचं आहे तशा व्यक्तीचं सेमेन घेतात. काय करतात, इट इज कलेक्टेड आफ्टर, त्या कोणत्याही माणसाचं जो नॉर्मल आहे, ओके, सेमेन इज कलेक्टेड, सेमेन इजॅक्युलेटेड बाय डिझायर मेन, जो मनुष्य सेमेन बाहेर देऊ शकतो अशा माणसाचं, इट इज कलेक्टेड आफ्टर फिजिकल अँड मेंटल चेकअप. त्याचं चेकअप केल्यानंतर, समजा त्याला रोग असेल तर शारीरिक किंवा मानसिक, याचं सेमेन घेऊन होईल, सांगा बरं, होणारा बाळ आणखी बेकार होईल ना. मग तसं नाही, नॉर्मल पर्सन सेमेन इज कलेक्टेड आफ्टर फिजिकल अँड मेंटल चेकअप. त्यानंतर इट इज स्टोअर्ड इन द स्पर्म बँक, जसं ब्लड घेतात आणि ब्लड बँकमध्ये स्टोअर करतात, असं सेमेन इज स्टोअर्ड इन द स्पर्म बँक. मग तिकडे दुसरं कपल असते, याच्यामध्ये माणसाचा प्रॉब्लेम असतो, स्पर्म प्रोडक्शन इज नॉट प्रॉपर. मग काय होईल, देन ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल, जे गरजू कपल आहे त्यांच्या इच्छेनुसार, विशनुसार, oocyte ऑफ वुमन इज फर्टिलाइज्ड इन टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये मग त्या बाईचं oocyte घेऊन फर्टिलाइज करतात. यावेळेला स्पर्म फ्रॉम द फिट पर्सन, स्पर्म ऑफ फिट पर्सन फ्रॉम द स्पर्म बँकमधलं, युजिंग स्पर्म फ्रॉम स्पर्म बँक, बरोबर आहे, दॅट इज यूज्ड. ठीक आहे. मग काय सांगा बरं, एम्ब्रिओ इज इम्प्लॅन्ट. आता मग काय, एम्ब्रिओ फार्म, मग एम्ब्रिओ इज इम्प्लॅन्टेड इन द युटेरस ऑफ सेम वुमन, कारण बाईमध्ये प्रॉब्लेम काहीच नाही, बाईचं युटेरस नॉर्मल आहे, म्हणून दॅट एम्ब्रिओ फ्रॉम द टेस्ट ट्यूब आफ्टर डेव्हलपमेंट इट इज इम्प्लॅन्टेड इन द बॉडी ऑफ दॅट कपल वुमन, त्याच कपलच्या वुमनच्या गर्भाशयामध्ये, इन द युटेरस ऑफ दॅट सेम वुमन, बरोबर आहे. आता त्यावेळेला, आता हे सेमेन घेतलं कोणाचं, देणारं कोण आहे त्याचं नाव मात्र सांगणार नाही, जो बाळ होईल त्याला माहीत नाही आणि कोणाला सांगल्या जात नाही. म्हणून म्हटलं आहे हे इथं खूप महत्त्वाचं आहे. हे त्यालाही माहीत नाही, ज्यानं आपलं स्पर्म दिलं कुठे बँकेमध्ये, त्यालाही कळणार नाही की स्पर्म कोणाला दिलं. सगळं हे कसं असते, गुप्त असते. म्हणून म्हटलेलं आहे हे इथं खूप महत्त्वाचे आहे. नेम बघा, नेम ऑफ सेमेन डोनर, ज्यानं जे वीर्य दिलं आहे, वीर्यदान ज्याला म्हणतो आपण, सेमेन डोनर, इट इज केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. हे पूर्णपणे नेहमीसाठी गोपनीय असते, कारण बाळाला माहीत नाही वडील कोण, त्याला फक्त आई माहीत असते. आणि तो वडील कोणाला समजतो, त्या कपलमधल्या व्यक्तीला वडील समजतो. तो त्याचा खरा वडील नसतो, पण पालनपोषण करतो त्याला, बाळ जन्माला घालण्याचा आनंद मिळावा म्हणून. ठीक आहे. आणि त्याचं पालनपोषण पुढे चांगलं करावं म्हणून, असा हा एक उपाय केलेला आहे. अशा प्रकारे आपण 3 बघितले, कोणते कोणते, IVF, सरोगेसी आणि स्पर्म किंवा सेमेन बँक. पेपरला याच्यावरती प्रश्न येत असतात, पद्धतशीरचे नोट्स घ्या आणि याच्यावरती प्रश्न बनवायचे. ओके. तुम्ही जेव्हा क्लासला याल तेव्हा तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला हे अभ्यास करून यायचं आहे. ओके, वी शुड स्टॉप हिअर नाउ.